अरे कोण नोंद घेताय की नाही? त्या विरोधी पक्षाला तुम्ही जर निग्लेक्ट करत असाल कशाला चालवता सभागृहात? ते मंत्री आपसात बोलत आहे. संपूर्णपणे नियमबाह्य सभागृह चालतंय, संपूर्ण नियमबाह्य कामकाज चालतंय. जरा शांतता तरी ठेवा. काय चाललंय काय हे इकडे आमदार बोलत आहे. जरा लावा ना, मारा ना, बेल मारा ना 2-4 वेळा. आणि तुम्ही विरोधी पक्ष नेते सभागृह अडवण करा. अध्यक्ष महोदय, आज ज्या मागण्या संदर्भात तिथे चर्चा होती आहे त्यामध्ये महसूल व वन विभाग मागणी क्रमांक C3. अध्यक्ष महोदय, सातारा जिल्ह्यातील कोयना भागामध्ये अत्यंत दुर्गम अशा कांदाटी खोऱ्यामधील सह्याद्री व्याघ्र प्रकल्पांतर्गत अध्यक्ष महोदय झाडानी तालुका महाबळेश्वर या गावामध्ये एका उच्च पदस्थ अधिकाऱ्याने 640 एकर जागा खरेदी केली. अध्यक्ष महोदय, अरे कोण नोंद घेताय की नाही? ते मंत्री आपसात बोलत आहेत. हे इकडे आमदार बोलत आहेत. जरा लावा ना, मारा ना, बेल मारा ना 2-4 वेळा. काय चाललंय रे? काय अध्यक्ष इकडे जरा शांतता तरी ठेवा. अध्यक्ष महोदय, या अधिकाऱ्याने संगनमत करून स्वस्त दरामध्ये जी 400-640 एकर जागा खरेदी केली. अध्यक्ष महोदय, ही अति संवेदनशील क्षेत्र जे आहे त्या क्षेत्रामध्ये खरेदी केली. कमाल मर्यादापेक्षा अधिक जमिनीची खरेदी या ठिकाणी केली गेली. अध्यक्ष महोदय, आणि या झाडांनी बरोबरच उचाट आणि दोडणी गावातही या कायद्याचं उल्लंघन करून शासकीय जमिनीवरील अतिक्रमण काढून त्या जमिनी सुद्धा या अधिकाऱ्याने ताब्यात घेतल्या. वन जमिनीवरून अनधिकृतपणे रस्ते काढलेत. आज महसूल आणि वन विभागाची चर्चा आहे. महसूल वन विभागाचे आणि महसूलचे दोनही मंत्री इथे नाहीत. किमान स्थगित करावं 10 मिनिट. ज्या विभागाच्यावर चर्चा आहे त्या विभागाचे मंत्रीच नाही तर चर्चेला काय अर्थ आहे? अरे पण महसूल महत्वाचा विषय बाळासाहेब. लिहून काय उत्तर? आम्हाला उत्तर मिळालं पाहिजे. महसूल आणि वनमंत्री काही सिंगल खाते आहेत, एक खाते आहेत, हे उपस्थित नाही. मान्य अध्यक्ष महोदय, सन्माननीय विरोधी पक्ष नेते महोदय या ठिकाणी भाषण करतायत. या महाराष्ट्राच्या विधिमंडळाची वर्षानुवर्षाची परंपरा आहे की ज्या वेळेला सभागृहाचे विरोधी पक्ष नेते भाषण करतात त्यावेळेला सर्वसाधारणपणे राज्याच्या मुख्यमंत्री महोदयांनी बसलं पाहिजे. आणि यापूर्वीचे मुख्यमंत्री कायम विरोधी पक्ष नेते या भाषणाला बसत असत. पण मुख्यमंत्री नाही तर किमान 2 उपमुख्यमंत्री आहेत, दोन्हीतले एकही नाही. त्याचबरोबर संबंधित ज्या डिमांडवर या ठिकाणी भाषण विरोधी पक्ष नेते करतायत त्या डिमांडचे संबंधित मंत्री सुद्धा ना. अध्यक्ष महोदय, काय चाललंय काय हे? इतक्या सभागृहामध्ये विरोधी पक्षाला तुम्ही जर निग्लेक्ट करत असाल कशाला चालवता सभागृहात? एक तर संपूर्णपणे नियमबाह्य सभागृह चालतंय, संपूर्ण नियमबाह्य कामकाज चालतंय. आम्ही खाली मान म्हणून या ठिकाणी गप्प बसलोय आणि तुम्ही विरोधी पक्ष नेते सभागृह अडवण करा. अध्यक्ष महोदय, विरोधी पक्ष नेते विरोधी पक्ष नेते विखे पाटील साहेब हे परिषदेमध्ये नानाभाऊ अध्यक्ष महाराज, विखे पाटील साहेब वरच्या सभागृहामध्ये प्रश्नोत्तराचा तास संपल्यानंतर सभागृहात येणार आहेत आणि आदितीताई तटकरे यांना उपस्थितीचा संदेश दिलाय. त्या लवकरच इथे येतात. आपण तोपर्यंत चालू करू. विरोधी पक्षनेते आपण नानाभाऊ अध्यक्ष महाराज तुम्ही आता जो काही सांगितलं की कोण मंत्री कुठे आहेत असं तुम्ही सांगितलं अध्यक्ष महाराज.
आपण कामकाज दिलेलं आहे अध्यक्ष महाराज. कुठलं कामकाज किती वाजता येणार आहे हे माननीय मंत्री महोदयांना माहिती आहे. आपली परंपरा राहिली अध्यक्ष महाराज की विरोधी पक्ष नेता जेव्हा भाषण द्यायला उभं होतं तर तिथं आता 2 उपमुख्यमंत्री केले. तीन तोंडाचं इंजिन आहे साहेब इथं अध्यक्ष महाराज. एक तरी इंजिन राहिलं पाहिजे ना. विरोधी पक्ष नेत्याचाच म्हणजे तुम्हाला लोकशाहीच्या व्यवस्थेची मान्यताच नाही या सरकारला असं म्हणायचं का अध्यक्ष महाराज? निरोप पाठवला येतील तोपर्यंत आपण चालू कोण करू. निरोप विरोधी पाठवतील? पक्षनेते काय गंभीर नाही सरकार? विरोधी पक्षनेते आपण चालू करू. नाही काय चालू करू? पुन्हा पुढे बोलू. कोण आहे ते आरोग्य खात्याचे मंत्री होते तेही गेले. उपमुख्यमंत्री महोदय आलेले आपण चालू करू. अरे अशी पद्धत नाही हो अध्यक्ष महोदय. तुम्हाला विनंती आहे आमची. हे पद्धतच आहे. नवीन पद्धत तुम्ही सभागृहामध्ये आणताय उद्या. किमान त्या खात्यातील यांना कोण थांबवलं होतं? मंत्रिमंडळाचा विस्तार करून राज्यमंत्री करायला पाहिजेत. अनेकांना बाशिंग बांधून होते, कोट शिवले होते, त्यांना करून टाकायला पाहिजेत. पण आज जे मंत्री आहेत आम्ही बोलतो ऐकायला नसेल तर माझी विनंती आहे तुम्हाला की तुम्ही 10 मिनिटासाठी सभागृह तहकूब करा, सगळ्यांना बोलवा आणि मग चर्चेला सुरुवात करा. विरोधी पक्षनेते आलेले आहेत. माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा आलेले आहेत. चालू करा आपण. मंत्री महोदय तिथं आपण म्हणतात महसूल मंत्री, आरोग्य मंत्री हे वरच्या सभागृहामध्ये प्रश्नोत्तर तास सुरू आहे. त्यांना मी निरोप दिला, त्यांनी चिठ्ठी पाठवली की आमचे प्रश्न 3 प्रश्न दोघांचे आहेत. त्यामुळे ते दोघे वरच्या सभागृहात आहेत. आणि अध्यक्ष महोदय वडेट्टीवार साहेब, आपण जयंत पाटील, आपण जयंतराव, आपण सिनियर सदस्य आहात या सभागृहातले. सिनियर सदस्य आहात. नाना पटोले, आपल्याला कल्पना आहे चर्चा सुरू असताना सामूहिक जबाबदारी असते. त्या खात्याला म्हणजे हजरच असला पाहिजे असं कुठेही नाही. आतापर्यंत भास्करराव आपण म्हणाले की आमचे मुख्यमंत्री हजर राहायचे, उद्धवजी कधी हजर राहिले तो चर्चेच्या वेळेला? असं काही